देवानी जे वाक्य सांगितलं इथं बसलेल्यांनी सगळ्यांनी ऐका. देव म्हणला, नामा महाराष्ट्रात एक पुंडलिक झाला ज्यानं विठोबाला विटेवर उभा केलं. ज्या वेळेला महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक होईल ना, हा पांडुरंग खाली बसेल, पण आमचा पुंडलिक प्रवचन ऐकून उठून जातो. दुसरा पुंडलिकच व्हायला मार्ग नाहीये. कधी विठोबानं खाली बसावं काळजी नाहीये कुणाला. यासाठी वारकरी संप्रदायात प्रवचन कीर्तनाची उपयोजना आहे की आपल्या मनावर आणि या मनपटलावर कुठला तरी प्रभाव व्हावा आणि भगवंताचं अस्तित्व आपल्याला कळावं. कारण एक त्याचंच अस्तित्व असं आहे की जे सत्यत्वाचं आहे. आजचा श्लोक मी निवडला. आपल्याला ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या सत्याला जाणलं पाहिजे. तो एकच जगातला सत्य आहे. सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. त्याच्याशिवाय जगामध्ये सत्य काही नाही. त्रियुक्ती दोष होईल. 3 वेळेला विठ्ठल वापरलं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का दाविला जगदाकारा. जो आदि सत्य आहे, जो मध्य सत्य आहे, जो अंत सत्य आहे. जेव्हा काही नव्हतं तेव्हाही तो आहे, जेव्हा सर्व आहे तेव्हाही तो आहे, आणि जेव्हा सगळं संपेल तेव्हा तो आहे. त्याच्या एवढं सत्य जगात कुणी नाही. तुमचं आमचं तर काहीच खरं नाही. कालही घाण, आजही घाण, उद्याही घाण. आज झोपेतून उठला, तोंडाचा वास, डोळ्यात घाण, नाकात घाण, उदरात घाण. नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधाची थार. नाही अपवित्र शरीरा ऐसे. वरून चांबडी गुंडाळी आहे, आतून सगळी घाण आहे. मला सांगा, आश्रय नाश, स्वभाव नाश, परता नाश, हे नाशाचे सगळे प्रकार आपल्या ठाई आहेत. आपलं शरीर नाशवान आहे. आपण बोलतो त्याच्यात काही दम नाही. आपण करतो त्या कार्याला काही किंमत नाही. भगवंताच्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत असं नाही. ते त्रिवार सत्य आहे. त्यांच्या आधारावर चालणं हेच सत्य आहे. जगातल्या प्रत्येक कणाकणात त्याचं अस्तित्व आहे. कुठेही त्याचा अवलंब करा, सगळीकडे तो सारखा आहे. सगळीकडे सारखा त्याचं अस्तित्व खरं आहे. उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळामध्ये रुखवताचा प्रकार जास्त असायचा. आताही आहे ना. आता आयते उचलून आणतात बाया. पूर्वी करत बसायच्या. लग्नाची तयारी 1-1 वर्षापासून असायची. रुखवत माहितीये तुम्हाला? रुखवत जराशा जोरात माना हलवा म्हणजे मला बरं वाटेल, बाकी काही नाही. साखराची रुखवत बनवायची पूर्वीच्या काळामध्ये. मैद्याचे वगैरे रुखवत बनवण्याचे वेगवेगळे प्रकार. साखराची चाचणी करायची आणि काही आकृती नक्षामध्ये टाकायचं की ते नक्षा स्वरूप ते साचा तयार व्हायचा. एका बाईनं सुंदर साखरेचा रुखवत बनवला. असा बंगला बनवला साखरेचा. कारखान्याच्या शेजारी राहत असं बंगला बनवला. आता बंगला बनवल्या मला बंगल्यातल्या वस्तू पण बनवायला पाहिजे ना. लोक काय म्हणते, नुसता बंगलाच आहे, त्या पलंगावर काय बंगलाच मांडायचा का वस्तू. मग त्याचे छोटे छोटे पातिले बनवले, त्याच्या डिश बनवल्या, त्याचा एक डायनिंग टेबल बनवला, त्याच्या खुर्च्या बनवल्या साखरेच्या. मग त्याची माणसं बनवली. मग घरातली काही माणसं म्हणली, अगं एवढं बनवलं, मग ज्या घरात माणसं आहे त्या घरात एखादं कुत्रं नको का. मग साखरेचं कुत्रं बनवलं. मग कुत्रे म्हणल्यावर ती म्हणली, अगं बाई मला मांजर आवडते, मांजर बनवू का. साखरेची मांजरही बनवली. मग माऊताईला खायला काही नको का, मग एक उंदीरही बनवला. असे सगळे साखरेचा सुंदर रुखवत बनवला. या सगळ्या साखराच्या रुखवताला बघायला लोक आली. लग्नामध्ये वाहवा झाली. तो इतका आकर्षक रुखवत दिसायला लागला. आता जुन्या काळातल्या लोकांना सवय होती संग्रह करायची. लग्नातल्या बऱ्याच गोष्टी पेटाऱ्यामध्ये बंद असायच्या. लग्न विधी पार पडला. आजीबाईंनी तो रुखवत जशाच तसा नवरदेवाकडच्या उचलला, पेटारामध्ये पॅक केला, नवरदेवाच्या घरी पोहोचवला. मधून मधून ते उघडून बघायचे, मुंग्या तर लागल्या नाही ना, रुखवत जशाच तसा आहे ना. काय झालं तर साखराचा रुखवत येतो, चांगला जपून ठेवलेला. लग्नाला 2-2.5 वर्ष झाले. आपत्कालीन वेळ आली. आणि आपत्कालीन वेळ आल्यानंतर घरातलं सामान संपलं, पैसा अडका संपला. आणि पैसा अडका संपल्यानंतर घरात आवक जावक आली तरी पंचायत व्हायची. धन तेवढं राहिलं नाही. 2-2.5 वर्षामध्ये काहीतरी आपत्कालीन संकट आलं. नवरा बायको राहायचे घरामध्ये, काम करायचे, सासू सगळे काम करायचे. एक दिवसाची गंमत, दुपारच्या वेळेला पाहुणे आले अचानक. तुमचं कसं चाललंय विचारायला. आल्यानंतर घरात जर योग्य सामान नसेल तर घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या बाईची चिडचिड होते. आणि अशा वेळेला बैठकीमध्ये पाहुणे बसले आणि हा रुबाबात पाहुण्या देखत म्हणला, अगं पाहुणे आलेत, चहा कर. आता तिला याच्यावर राग काढता येणार नाही म्हणून तिने भांड्यावर राग काढला. आणि जोरात असं भांड आपटत ती म्हणली, साखर संपली आहे.
याला लगेच युक्ती डोक्यामध्ये आली आणि हा तिथं बसल्या बसल्या म्हणला, अगं मांजर उचल आणि पातील्यात टाक. पाहुणे बसली असतील का? ते म्हणले मांजराचा चहा पिता पळून गेली पाहुणी. त्यांना जी मांजर वाटली ती मांजर वेगळी आणि याने जी मांजर रचली ती मांजर वेगळी. कारण मांजर जरी काय उंदीर जरी पातील्यात टाकला तर चहा गोडच होणार आहे की नाही? टाकताना चुकून. त्याच्यामध्ये जे हवं होतं ते त्या पदार्थांमध्ये आहे. अस्तित्व साधारण साखरेचं काय आणि त्या बनवलेल्या कुत्र्याचं आणि त्या मांजरीचं काय अस्तित्व आहे. तो तिथे जेवढा गोडवा देणार आहे तो गोडवा इथेही देणार आहे. अस्तित्व भगवंताचं सगळ्या ठिकाणी सारखं आहे. ते जीवन जगताना गोडवा वाढवतं. त्याचं अस्तित्व मिटवणारं आतापर्यंत कोणी झालं नाही. तो त्रिवार सत्य आहे. भागवतकार सांगतात त्या सत्याची उपासना आपल्या जीवनामध्ये करा. त्या सत्याला बघा, त्याला आठवा. त्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूपाय. तो सत्य आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे. आपण जो मिळवतो तो आनंद त्याचा नाही, परमार्थाचा आनंद वेगळा आहे. आणि तो आनंद एकदा मिळाला की तो जीवनातून कधीच जात नाही, लक्षात घ्या. पण हे आनंद मिळवताना भागवतकारांनी या श्लोकाच्या शेवटी सांगितलं, तापत्रय विनाशाय, पण कधी श्रीकृष्णाय वयम नुमा. तुम्ही भगवंताची शरणागती घेतली तर हे सगळं आहे. आपल्या जीवनात आलेला आनंद कधी घटणार नाही, पण शरण जा. काकड्यामधले अभंग सगळ्यांच्या पाठ आहे आणि तुम्ही रोज म्हणता. उठा जागे भारे, म्हणा जरा, स्मरण करा भावे चरणी, चुकवी व्यथा धनदारा, बंधू सोयरे सर्व. मोठ्याने म्हणा जरा. एवढं किती सोपं आहे म्हणणं. टाळ वाजवता वाजवता सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाशी सुटना. रस्त्यानं चाललं तरी खिळा सापडलं तर म्हातारं उचलतंय, सुनबाई जपून ठेव. अरे मरायची वेळ आलीये, खिळा जपून ठेव. किती संग्रह, किती तो ठेवा. ही प्रवचन पुण्यस्मरणाला 10व्याला 13वाला याच्यासाठी आहे. कर्म करून माणूस गेलाय, साधारण माणूस नाही, देव माणूस गेलाय. निदान त्याच्या विचाराची थोडी तरी शिदोरी घ्यावी. आपलं जीवन जगता जगता या समाजामध्ये आपली कुणाला गरज आहे? आपल्यासाठी कुणीतरी थांबलंय? नुसतं खाणं पिणं संसार करणं नटणं याच्या पलीकडे एक आयुष्य आहे, याच्या पलीकडे एक जगणं आहे. शिवशंभूनी हा विचार केला असता स्वराज्य घडलं नसतं. छत्रपतींनी कातडी लोळवली नसती, धर्मवीर संभाजी महाराजांनी काही घडलं नसतं. आज आपल्या बायांच्या कपाळावर गंधही राहिले नसते. कुठेतरी त्यांच्यासाठी जगा. एक तर संतत्वासाठी आपलं जगणं असावं, एक तर देवत्वासाठी जगणं असावं, नाहीतर या मायभूमीसाठी आपलं जगणं असावं. तर या देहाची सार्थकता आहे आणि तर मागच्या आणि पुढच्या पिढीचा उद्धार आहे. असं वर्णन आहे. कुळामध्ये तिघापैकी एक तरी जन्माला यावं, तेव्हा पिढींचा उद्धार होतो. हे जे आपले पूर्वज गेलेत ना, यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही म्हणता केलं पिंडदान सकाळी, नुसतं तेवढं पिंडदान करून उद्धार होत नाही. मग तर काही काही लोक पाप करतात आणि गयाला जातात, प्रयागला जातात, तिथं समर्पण करतात. मुठभर तांदळासाठी तुमचा बाप उपाशी आहे काय? का तेवढ्याच याच्यासाठी तो कावळा बनून येतो? सांगा मला. असं नाही होत. काही काही ब्राह्मण लोक सांगतात तुमच्या घराला पितृदोष लागलाय. कशामुळे हा पितृदोष? तुमचे पितृ अतृप्त काय आहेत? अरे ते जिवंत असताना तुम्ही त्यांच्या मनासारखे वागले नाहीयेत ना, त्यांचा आत्मा तळतळतोय. निष्ठावंत भावानं एखाद्याची मनवासना असते, माझ्या मुलांना हे कार्य करावं. तुम्ही जर ते केलं नाही ना, तुम्ही असे किती अन्नदान केले तर बापाच्या जीवाला शांती नाही. त्यांना काय वाटत होतं? ते जर आस्तिकतेमध्ये जगत असतील, मी चुकीचं सांगत नाही, एखाद्याचा बाप म्हणाल माझ्या पोरानं चोर व्हावं, असं कोणत्याच बापाला वाटत नाही. कुठेतरी त्यांच्या मनात चांगला भाव असेल ना, त्या चांगल्या भावाची जोपासना करावी. असा व्यक्ती कुळाखंडाना जन्माला यावा. महाराज म्हणतात तिघापैकी एक यावा. एक तर सती यावी, एक तर सैनिक यावा, नाहीतर एक तर साधू यावा. कुळामध्ये एखादी पतिव्रता जन्माला यावी, जी सत्य धारण करणारी असावी. कारण तिचं प्रमाण दिलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. कुळाखंडानात जर एखादी पतिव्रता जन्माला आली, पतिव्रता सांगतेय, पतिव्रता ते यावर्षी रिचार्ज केलं का तुम्ही दोरा बांधून? फक्त त्या दिवशी एका दिवसापुरती पतिव्रता नाही, वटपौर्णिमेची तुमचं रिचार्ज असतं त्या दिवशी. 7 जन्म हाच नवरा भेटो. घरी आल्यावर पुन्हा भांडणार, आदल्या दिवशी साडीसाठी भांडणार, पुन्हा हाच पाहिजे.
एका दिवसापुरती पतिव्रता नको. पतिव्रता जिची भावना अशी असते, ए निसर्गा, ए देवा, सूर्याला साक्षी, चंद्राला साक्षी म्हणून मी माझ्या पतीबद्दल जी भावना निर्माण करते, मनानं वचनानं मी माझ्या पतीशी समर्पित आहे, माझ्या पतीला सोडून माझ्या स्वप्नातही कधी परपुरुष आला नाही, तिला म्हणावं या जगातली उत्तम प्रकारची पतिव्रता. अशी पतिव्रता होती म्हणून भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला. अशी पतिव्रता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. पतिव्रता ही जगामध्ये क्रांती करते आणि व्याभिचारिणी ही कुळाचा नाश करते. पतिव्रता उत्तम ती असावी. राजाचा राजवाडा, राजवाड्याच्या समोर एक जुनी महादेवाची पिंड होती आणि जीर्णोद्धार करावा असं राजाच्या कुळगुरूने सांगितलं की राजा, तुला जर तुझं ओष तेज कायम टिकवायचं असेल ना, तर तुझ्या राजवाड्यासमोर पुराण काळापासून हे जे शिवाचं मंदिर आहे ना, हे शिवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार कर. एवढं विशाल मंदिर बांधण्याचा हेतू राजाने ठेवला, पण शिवलिंग उचलावं लागणार आहे, पुन्हा स्थापना करायची आहे, पण शिवलिंग हलवावं लागणार आहे, काय करायचं. तेव्हा कुळगुरूंनी सांगितलं, राजा असे कितीही प्रकार पंडित आले तर शिवलिंग हलणार नाही. मग त्यांना सांगितलं, राजा गावामध्ये एखादी महान पतिव्रता असली पाहिजे, त्या पतिव्रतेनं स्पर्श केल्याबरोबर शिवलिंग हलणार. नाही तर असे तू काशीचे ब्राह्मण आण, हरिद्वारचे आण की ऋषिकेशचे, काही कर. राजानं प्रयोगही केला, लांबून लांबून महात्मा बोलवले, विधी केला, शिवपिंड सरकतही नाही. मग दवंडी पिटून घेतली. चला राज्याच्या अवतीभोवती पंचक्षेत्रामध्ये आणि गावामध्ये जेवढ्या पतिव्रता असतील तेवढ्यांनी गर्दी करायची, यायचं आणि शिवपिंडीला हात लावायचा. आता राजा चमत्कारिक, राजानं बसल्या बसल्या प्रधानाला विचारलं, का रे म्हणे, आपण गावात दौंडी देतो, आपल्या बायका नाही का पतिव्रता? आपल्या बायकांनाही बोलवा. राजाच्याही आल्या, प्रधानाच्याही आल्या, सैनिकांच्याही आल्या. ते म्हणले, हो गावात दौंडी द्यायची काय गरज आहे, आपल्या घरात नाही का बायको, ती नाही का पतिव्रता? सगळ्या गावात चर्चा, सगळ्या गोर गरीब जनतेने ऐकलं, पतिव्रतेची गरज आहे, पतिव्रतेची गरज आहे. मी पतिव्रता सांगते. सगळ्या जमा झाल्या. जमा झाल्यावर सगळ्यात पहिला मान राणीला. राजानं खुणवलं, पतिव्रता या पुढे. ती म्हणली, मी काय कमी आहे काय? राजाच्या बायकोनं, राणीनं महादेवाची पिंड नुसती हलवली नाही, त्याच्यावर अशी झोपली, आलिंगन घेते तरी ती सरकना. राजा म्हणला, प्रधाना चुकलं बरं का आपलं, पिंड हलत नाही, पिंड सरकतही नाही. प्रधानाची आली, प्रयोग केला. मग सरसेनापतीच्या जेवढे पदावर होते त्यांच्याही बायका आल्या. राजभवनातल्या सगळ्यांच्या पत्न्या संपल्या, पिंड हलत नाही. जे तमाशा बघायला आले होते त्याही बाया कमरेला पदर खोचून उठल्या. मग 10 जणी एका वेळेला हलवायला लागल्या. म्हणलं ब्राह्मणाचं चुकलं असन, निदान 10चं बळ, पिंड हलेना. अर्ध गाव संपलं, पंचक्रोशी संपली. एवढी गर्दी का झाली? बोळ्या भाबड्या अवस्थेत राहणारी एका धोब्याची बायको, 4 घरी धुणं धुणारी, अर्ध्या गुडघ्यापर्यंत लुगडं बांधलेलं, घामाघूम झालेली, कपाळावरचं कुंकू असं पांगलेलं, केस वाकडे तिकडे झालेले, कपडे धुवून लोकांचे बांगड्या फुटलेल्या, गळ्यात फुटका मणी नाही. आणि एवढी गर्दी आज का झाली म्हणून तिला काही दौंडी बिंडी ऐकायला टाइम नाही. आणि ती तिथून चालली होती. कुणीतरी सांगितलं, गर्दीमध्ये जाऊ नको, दुसऱ्या रस्त्यानं जा. कुठून कुणाचे कपडे धुवून आलीस तू, दुसऱ्या रस्त्यानं. ती म्हणली, पण झालं काय? मागच्या माणसांनी सांगितलं, कुणीतरी एक पतिव्रता पाहिजे आणि ती पतिव्रता असल्याशिवाय महादेवाची पिंड सरकणार नाही. ती म्हणली, असं होय? सगळ्यांना धक्के देत ती पुढे गेली. आणि पुढे गेल्यावर म्हणली, अरे राजा, दुसऱ्याची काय गरज आहे, मी आहे की. राजा म्हणला, माझ्या बायकोच्यानं सरकणं, तू कुठून आलीस? ती म्हणली, राजा पतिव्रताच पाहिजे ना, मग आहे की मी. लोकांच्या लक्षात आहे ना, तिनं जे डोळे बंद केले आणि ती म्हणली, ए सूर्यनारायणा, माझ्या पती व्यतिरिक्त जर मी कधीच कुणाचं ध्यान केलं नसेल आणि मी तन मनानं जर माझ्या पतीची समर्पित आणि एकनिष्ठ असेल तर या शिवशंभूची जागा सरकू दे. अहो हात लावायचं सोडा, तिनं नजर टाकल्याबरोबर शिवपिंड सरकली. याला म्हणतात पतिव्रता, जी एकनिष्ठ आहे, अनन्यश्चिंत. हे सांगत असताना अर्जुनाला एवढंच सांगितलं, ही महान पतिव्रतेचं कुळाखंडनात अशी जर पतिव्रता जन्माला आली
तर त्या पतिव्रतेच्या पुण्याईनं तुमच्या मागच्या आणि पुढच्या पिढीचा उद्धार होतो. दुसरं लक्षण, कुळामध्ये एखादा सैनिक जन्माला यावा, त्यानं जर निष्ठावंत भावानं गावाचं, देशाचं, राज्याचं मीठ खाता खाता इमानदारीनं जर कष्ट केले असतील तर त्याच्या मेहनतीनं आणि त्याच्या समर्पणानं कुळाखंडानाचा उद्धार होतो. आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे साधू. घरामध्ये एखादा निष्ठावंत वारकरी तरी जन्माला यावा, निदान त्याच्या पुण्याईनं आणि त्याच्या सत्कर्मानं कुळाखंडानाचा उद्धार होईल. हे सत्य आहे. या सत्याची जोपासना जर आयुष्यामध्ये आपण केली नाही तर नुसते हे वर्षश्राद्ध साधून उपयोग होत नाही. तात्यांच्या पाठीमागे त्यांचे आदरणीय दादासाहेब असतील, चंद्रशेखर दादा असतील, त्यांच्या 2 मुली असतील, जे आपल्या सासरी नांदतायत, पण नांदून सुद्धा आपल्या वडिलांच्या विचारानं सत्कर्म करतायत, गोरगरिबांना मदत करतायत, सहकार्य करतायत. हे जे कार्य त्यांच्या विचाराचं तुम्ही चालू ठेवताना बाबा, हे कार्यच त्यांना सद्गती देत असतं. भगवंताचं स्वरूप सत्याचं आहे, माणसाचं कार्य सत्याचं असावं, माणसाचं ध्यान सत्याचं असावं. भागवतकार सांगतात, अशा सत्य अस्तित्वानं तुम्ही जर समर्पण केलं तर अत्यंतिक प्रकारचा आनंद, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा, तो भगवंत तुमच्यावर अनुग्रह करतो आणि तुमच्या जीवनातला अत्यंतिक प्रकारचा ताप दूर होतो आणि आनंदाची प्राप्ती होते. म्हणून एक लक्षात ठेवा, संतादिकांचं जीवन आनंदात व्यक्त झालं. आजही सूर्यचंद्राच्या साक्षीपर्यंत त्यांचं अस्तित्व राहणार आहे. तुम्हाला लक्षात असेल, तुम्ही ज्ञानोबांचं चरित्र जर वाचलं असेल, ऐकलं असेल, तर म्हणे मुक्ताबाई अशा 2 बोट करायच्या. 2 बोट. ज्या वेळेला यमदूत आला, आता यमदूताचं येणं नाही, कदाचित तो माऊलीच्या दर्शनाला आला असेल, पण ज्या वेळेला त्याचं दर्शन मुक्ताबाईला झालं लहान वयामध्ये, त्यावेळेला त्या यमराजाने यमदूतानं सांगितलं, म्हणे मी ज्ञानोबाला न्यायला आलो, कमी वयामध्ये यांचं जाणं आहे, मी न्यायला आलो. तेव्हा मुक्ताबाई म्हणे अशा 2 बोट दाखवत होत्या. मग काहींना असं वाटलं 2 वर्ष नाहीये, तो यमराज यमदूत हुशार होता. मुक्ताबाई म्हणलं, ए वेडा आहेस का, 2 वर्षांना सांगत नाही, 2 महिन्यानं सांगत नाही, 2 दिवसानं सांगत नाही, जोपर्यंत दोघं आहेत तोपर्यंत माझ्या ज्ञानोबाचं अस्तित्व आहे. दोघं कोण? एक सूर्य आणि दुसरा चंद्र. पण मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल, हे दोघं आहेत तोपर्यंत अस्तित्व माऊलींचं नाही, अरे माऊली आहेत तोपर्यंत हे दोघं येत राहतील. हे अस्तित्व आहे. कारण त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाला आनंद कुठे आहे? आज ज्ञानोबा तुकोबांचे विचार नसते. बरं, मला एक गंमत वाटते, या संतांजवळ एवढं होतं, त्यांनी एवढी प्रक्रिया केली, एवढं नाव कमवलं, एवढं अस्तित्व कमवलं, पण क्षणभरही अभिमान केला नाही. आज आपण थोडं दानधर्म करतो, काही अस्तित्व आपलं टिकणार नाही, पण एवढ्या अभिमानानं राहतो. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सांगते, मला वाटतं मी 2-3 वर्ष इथे येऊन गेले आहेत, पण ऐकणाऱ्यांसाठी हा संदर्भ असेल तर नीट ऐका. काही नाही माणसाच्या आयुष्यामध्ये, एक क्षण असा आहे की त्या अस्तित्वाला माणसाचं सगळं संपणार आहे. या प्रवचन कीर्तनातून सांगणाऱ्यानेही आणि ऐकणाऱ्यानेही एक ठेवा घ्यायचा असतो, ज्या दिवशी जीव जाईल त्या दिवशी सगळं अस्तित्व संपतं ना, आतापासून सावध राहा. इथं बसलेले आपण, कोणती घडी आपल्याला माहितीये ना, राजकारण्याला माहितीये ना, कीर्तनकाराला माहितीये ना, ऐकणाऱ्या शेतकऱ्याला माहितीये ना, एखाद्या शिक्षकाला माहितीये का कधी जाणार आहे, कोणता सिंबॉल लागलेला आहे का, गॅसची टाकी कधी संपते माहितीये का, आणलेली टाकीची डेट माहितीये, कोणत्या दिवशी टाकी आणली आपल्या घरात, आपण तारीख लिहून ठेवली, हुशारबाईनं सांगावं कोणत्या दिवशी संपणार आहे, सांगू शकतो का? ती टाकी जशी कधी संपणार आहे माहित नाही ना, तशी ही टाकी कधी थांबणार आहे माहित नाही, शिक्का लागलेला नाही आहे. त्या गोष्टीमध्ये सावध राहा. जे संतांनी केलं तर कार्य करत राहा, तेव्हा सत्याचं अस्तित्व जपून राहील. तुकोबांनी केलं म्हणून आज कारकीर्द आहे, ज्ञानोबांनी केलं म्हणून आज कारकीर्द आहे. त्यांनी काहीतरी केलं म्हणून त्यांची नावं मोठी आहेत, त्यांचं अस्तित्व मोठं आहे. एक उदाहरण सांगते तुम्हाला. आयस्टन नावाचा एक शास्त्रज्ञ, फार मोठं नाव होतं त्याच्या काळामध्ये त्याचं, आणि त्याचे प्रयोगही भरपूर झालेले होते आयस्टनचे, आणि विद्यार्थी संख्या भरपूर वाढलेली होती. अशा वेळेला गावागावामध्ये व्याख्यानं व्हायची, आणि ती व्याख्यानं सांगायला ऐकायला एवढी गर्दी असायची, हुशार. आणि जागेवर कुणी प्रयोग विचारला की आयस्टन सांगायचा, मोठा शास्त्रज्ञ होता. एक गाव असं होतं की त्या गावकऱ्यांनी काही त्याला पाहिलेलं नव्हतं, नुसतं नाव ऐकून होतं. आणि दिवाळीच्या वेळेला आपल्या गावात पाडव्याच्या निमित्तानं काहीतरी पर्व काळ असावा म्हणून आयस्टनचं व्याख्यान त्या जुन्या लोकांनी ठेवलं.
पत्रव्यवहार झाला. आता पूर्वी काही एवढी मोबाईलची व्यवस्था नव्हती की फोन लगेच केला. पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी विचारलं की साहेब, पाडव्याच्या दिवशी आम्ही तुमचं व्याख्यान ठेवतोय, तुम्ही याल ना? यांनी इकडून निरोप दिला, वा अगदी, येणं आणि जाणं हा माझा स्वभाव आहे, मला ज्ञान वाटायचंय, मी तुमच्या गावाला येईल, आजूबाजूच्या गावात प्रचार करा, भरपूर लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. एवढे विद्यार्थी आणि एवढे शास्त्रज्ञ, छोटे मोठे वैज्ञानिक, ते व्याख्यान आले ऐकायला. तुम्ही जसं आता प्रवचन ऐकायला आवडती व्यक्ती तिथे जाते. एवढी गर्दी होणार होती. लोकांचा दुसऱ्यांदा निरोप आला, सर काही करा पण टाळू नका बरं का, तुमच्या नावानं पब्लिक तयार झाली आहे. आणि लोकांनी तर एवढा आनंद व्यक्त केला की एवढा मोठा माणूस आपल्या गावामध्ये येणार आहे, काही करा पण या. आता लोकांनी काही त्याला पाहिलेलं नव्हतं, फक्त पत्रव्यवहार झालेला होता. ऐन दिवाळ सण जवळ आला आणि हे आजारी पडले. कोण? आयस्टन. एवढा ताप भरला, उठता येईना आणि बसता येईना. ड्रायव्हर होता सेवा करणारा, तो सकाळी सकाळीच आला. म्हणलं, सर आपल्या या कागदावर लिहिलेले की आजची तारीख अमुक गावाला आहे, तिथे आपल्याला जाणं आहे. आणि त्या लोकांचं दुसरं पत्र मी वाचलं, ते लोक आत्मविश्वासानं आपल्याला बोलवतात, विश्वास ठेवलाय, पब्लिक भरपूर येणार आहे, काही करा पण चला. आयस्टन म्हणलं, गड्या, अन्न जात नाही, तोंडातून शब्द निघत नाही, उठून बसलं तरी मला चक्कर येते, आणि अशा अवस्थेत मी 2 तास उभा राहून व्याख्यान करणार आहे, तुला वाटतं का? जाऊ दे, आपण त्यांना माफी मागू नंतर आणि परत कधीतरी त्यांच्या गावाला. ते म्हणले, सर असं होत नाही, काही झालं तरी कुणाचं मन तोडू नये, तुम्ही फक्त तिथं चला, तुमची अवस्था पाहून लोक काय करायचं ते करतील. एवढी मनाची तयारी केली, शेवटी याला आवरलं नाही. आणि हा काय म्हणला माहितीये का, सर तुम्ही उठून गाडीत बसा बरं. अरे ते म्हणले, वेडा आहेस का, मला बोलता येत नाही आणि तू म्हणतो गाडीत. तो म्हणला, तुम्हाला बोलायला सांगतं कोण? मग व्याख्यान कोण करणार आहे? तो म्हणला, मी. सरांनी कपाळाला मारून घेतलं. म्हणले, तू? म्हणले, एवढ्या दिवस तुमच्या सोबत काहीतरी चोरून घेतलं असनच ना, काहीतरी येत असेलच ना मला, एवढ्या दिवसाची गाडी. सावकाश बांधायला पाहिजे, असू दे, वाऱ्याने सटकलं ते. हा वार आहे तिथे, डिश ठेव, अशी टेकून ठेवा. असू द्या. हा हा, पाठीमागून ते पडदा हल्ला, असू द्या, असू द्या. पाठीमागून बांधायला पाहिजे होतं. ऐका, असू द्या, लक्ष द्या. त्यांनी सांगितलं, तू कसं काय माझ्या जागेवर बोलणार म्हणे, असं कसं काय होणार? तो म्हणला, सर मी सगळं सांभाळून घेतो, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही फक्त येऊन बसा, तुम्ही आले तरी मला बोळे. त्याला धडधडायला लागलं. तो म्हणे, अरे जाऊन दगड मारतील लोक, तुला काही खरं येतं? तो म्हणला, आजची तारीख चुकवायची नाही, तिथं जाऊन बोलायचं, कार्यक्रम करायचा, व्याख्यान करायचं, एवढं माझ्या डोक्यात आहे. मी काहीतरी शिकलोय, मी बोलेल बरोबर, तुम्ही फक्त चला. वैतागून तो आयस्टन उठला, माझ्याकडे लक्ष द्या, आणि गाडीमध्ये बसला. यानं पुन्हा त्याला खाली उतरायला लावलं. म्हणला, सर उतरा. म्हणे, आता काय? तुमचे कपडे काढा म्हणे, माझे साधे कपडे तुम्ही घाला आणि तुमचे कपडे मला घालायला द्या. काही लक्षात आलं का? इसंगचे फार गाव असतं बरं. माझे साधे कपडे तुम्ही घाला आणि तुमचे कपडे मला घालायला द्या. आता मी व्याख्यान कर, लोकांनी काय पाहिलंय का तुम्हाला? मग चांगले कपडे तर पाहिजे ना बोलताना अंगावर. ठीक आहे बाबा, काय करणारे कुणास ठाऊ. त्यांनी ते साधे कपडे, त्याचे मळालेले कपडे घातले आणि यांचे चांगले कपडे त्याने घातले, सूटबूट सगळा घातला, गेला तिथे गाडी चालवत चालवत. चला काही बोलू नका म्हणे, ताप आहे ना, शांत बसा. तिथे गेलो, एवढा समाज पाहिला. याच्या बाप जन्मात याच्यासाठी कुणी फटाके फोडले नव्हते. लोकांनी नगाडे वाजवले, बेंडबाजा लावला, यांची मिरवणूक काढली. हा असा छाती काढून चालायचा ना. आयष्ट, खरा आयष्ट ना आपला, ताप आलेला होता, चालता येत नव्हतं. आणि ते एक शब्द आहे, मोठी माणसं अशी आहे, त्यांना फार मोठेपणा नको असतो, त्यांचं जे आहे ते जगाला आपोआप कळतं. असं हा चालला. लोकांनी याच्या आरत्या काढल्या. मग काय याला गाजत वाजत स्टेजवर नेलं. एवढ्या फुलाच्या माळा तर कधीच याच्या गळ्यात पडलेलं नव्हतं. हे असं फुगलं. माईक लावला, बोलणं सुरू झालं. चला ठीक आहे, लोक बसले आहेत, भाषण चालू झालं, व्याख्यान चालू झालं. तो म्हणला, सर तुम्ही इथून हलू नका, इथे बसा. मांडी घालून तो बसला. लोकांना काय माहिती खाली कोण बसलंय आणि बोलतंय कोण म्हणून. आयस्टन म्हणून सगळे ऐकत होते. कमाल झाली अशी, हा जसा जसा बोलायला लागला, ऐका, तशा तशा टाळ्या पडायला लागल्या. आणि आयस्टन म्हणला, हा शहाणा कधी एवढा माझ्याकडे शिकला, मलाही माहित नाही.
आयस्टनच्या भाषणापेक्षा याच्या भाषणावर टाळ्या पडल्या. आणि लोकांना एवढं ते व्याख्यान आवडलं. लोक म्हणले वा, याला म्हणतात वाणी, याला म्हणतात प्रभाव, याला म्हणतात सूत्र मांडण, सूत्राची बद्धता आणि प्रयोगाची शिकवण. सगळे विद्यार्थी वया घेऊन बसलेले एवढे खुश झाले. आहा हा हा हा, यानं सुटकेचा श्वास सोडला. म्हणला सर जमलं का? सरांनी फक्त असं केलं, शांतता सगळी, सगळं झालं. आता त्या ऐकणाऱ्यामध्ये सगळेच विद्यार्थी नव्हते, काही काही प्राध्यापक होते. आणि यांनी सांगता सांगता काहीतरी गोंधळ केलेला होता आणि ते सूत्र त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं. असे हुशार तिघजण स्टेजवर आले. आणि स्टेजवर आल्यावर ते म्हणले, सर तुम्ही एवढं व्याख्यान केलं पण सूत्र काही आमच्या लक्षात आली नाही, जरा त्याची बांधणी कशी पुन्हा एकदा सांगता का? झालं का जीवाचं पाणी? नुसतं पोपटपंची बोलणं सोपं आहे, पण फटकन एखाद्यानं काही विचारलं तर ते सांगताही आलं पाहिजे ना. झालं जीवाचं पाणी. आणि मग हा सरांकडे पाहायला लागला, सर याच्याकडे पाहायला लागले. पण याला जागेवर सुचलं. काही काही लोकांची पाय पवित्रण बुद्धी विचित्र असते, त्याला कसं सुचतं काय माहिती. याला पटकन सुचलं. आणि हा त्या तीन हुशार लोकांना काय म्हणला माहितीये का? ए येड्यांनो, अशा हलके प्रश्न मला विचारित जाऊ नका. अरे याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईन खाली बसलेला. पण सरही काय म्हणले ना, ते म्हणले आता याला वाचवणं नाही तर बेदम मार खाईल म्हणले. हे आधीच चुकलेलं याच्याकडून. ते उठले आणि ते सूत्र त्यांना बरोबर समजावून सांगितले. ती लोक पाया पडत गेली. ते म्हणले बघा, ड्रायव्हरच एवढा हुशार ना, आपली काय लायकी यांना प्रश्न विचारायची. ते गाजावाजा करत गेले. हे दोघ जण गाडीत बसले परतीच्या प्रवासाला निघाले. सर म्हणले अरे गड्या, व्यवस्थित जमलं तुला, पण म्हणले सूत्राची उत्तर कशी काय नाही आली? तो म्हणला सर, सूत्राची बांधणी जर मला जमली असती तर तुमच्या गाड्या कशाला धूत बसलो असतो. तुम्ही काहीतरी केलं म्हणून हे तुम्हाला जमतंय. तुम्ही आमचे बाप याच्यासाठीच आहात, तुम्ही आमचे गुरु याच्यासाठी आहात की समाज बांधून ठेवण्याची नाही, समाजात क्रांती करण्याची ताकद तुमच्यामध्ये आज आहे ना. तुम्ही ती साधना केली आहे, तुम्ही ते कार्य केलंय. हेच ज्ञानोबा तुकोबांचं कार्य आहे. आमच्यासारखे हजारो प्रवचनकार रोज फिरता, पण त्यांच्या नावावर जे जग तरतं ना, ते त्यांचं अस्तित्व आहे. ते त्या भगवंताचं अस्तित्व त्यांनी जोपासलंय. म्हणून ऐका, आपल्या जीवनाची दिशा त्यांच्या ठाई समर्पित असावी. आपल्या जीवनाचं वळण त्यांच्या तत्वाला पूर्ण असावं आणि त्यांच्यापर्यंत चालणारी आपली कारकीर्द असावी. तर आपल्यावर असणारी ही ऋणही फिटतात, आपलाही उद्धार होतो आणि आपल्या पूर्व पिढींचा, आपल्या पुढच्या पिढीचाही उद्धार होतो. म्हणून भागवतकारांनी जे सांगितलं, खरं तर या श्लोकावरचा विस्तार भरपूर आहे आणि याच्यावरचं ज्ञानही भरपूर आहे, पण मला तासाभरात सांगता येईल एवढं नाही आहे. म्हणून ऐका, आज बांगर परिवाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला या ठिकाणी बोलवलं. सत्याचं अस्तित्व जाणा. तात्यांचे आहेत तेवढे उपकार निवेदक दादांनी सुरुवातीला इथे सांगितले आहेत की तात्या म्हणजे एक अनमोल अस्तित्व आहे. मानव देहामध्ये हेच आहे. आपण गेल्यानंतर कुणीतरी माईक घेऊन आपल्याबद्दल बोलावं. मी तर नेहमी म्हणत असते, आपल्याबद्दल बोलावं असं लोकांकडे भांडवल असलं पाहिजे. नाही तर आम्ही रोज दहाव्याला फिरतो आणि रिकामी भाषणं ऐकतो. आजचे बोलणारे सोडून, राग पाहू नका माझ्यावर. कुणी आज बोलणारं असेल तर इथलं सोडून उद्या तुमचं सांगाल. आपल्याबद्दल कुणीतरी माईक घेऊन बोलावं असं अस्तित्व आपल्याकडे असावं. नाही तर मग काय, ते भेटत होते, ते हसत होते, त्यांच्या घरी गेल्यावर ते चहा पिले, हे काय सांगणं आहे काय? हे काय अस्तित्व आहे का? संतावर तासनतास बोलावं, हे संतांचं अस्तित्व आहे. जीवावर बोलत बसावं. आणि ज्या दिवशी बोलण्याची संधी येते ना, समजायचं हा साधारण माणूस नव्हता. एक गोष्ट जाता जाता फक्त 5 मिनिटं घेते आहे. काही केलं ना तर माणसाचं जीवन पूर्णत्व होत नाही, अपूर्ण आहे. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ दोघांनाही सांगते, मरायच्या शेवटच्या 5 मिनिटाला आपल्याला कुणीतरी विचारावं, झालं का सगळं जगून? काहीतरी राहिलेलंच असणार आहे, काहीतरी राहिलेलं. कुणी म्हणेल माझ्या मुलीचं लग्न राहिलं, कुणी म्हणेल नाही नाही व्यवसायामध्ये एवढा गुंतलो की मग पत्नीला वेळ देण्याचंच राहिलं, कुणी म्हणेल नाही माझं फिरणं राहिलं, कुणी म्हणेल नाही माझं खाणं राहिलं. घरामध्ये एखादा कार्यक्रम असला ना, तुम्ही घरच्या मंडळींना लिस्ट द्या आणि तिला सांगा, ती 2 दिवसापासून जागी असते. आमचं हे महिला मंडळ पूजा करायची 2 दिवसापासून यादी तयार असते, सगळं करते. तिच्या साडीपासून, ते सांगायची गरज नाही, मला कोणती साडी घालायची, कोणता पेहराव करायचा, घर कसं सजवायचं, कोणत्या नातेवाईकाला बोलायचं, हे सगळी तयारी तिची असते. सगळ्या वस्तू ती आणते. ज्या वेळेला ती पूजेला बसते ना, त्यावेळेला ब्राह्मण काका म्हणतात सगळं आणलं का? आणि मग जेव्हा यादी काढते ना, त्यावेळेला अगो बाई हे राहिलंच बरं का. हे जे राहणं आहे ना, हे फक्त पूजेपुरतं नाही, जीवनाचंही असंच आहे.
जीवनामध्ये काहीतरी राहूनच गेलंय, कारण मनुष्य अपूर्ण आहे, मनुष्य पूर्ण नाही, संतत्व पूर्ण आहे. कारण का, तुकोबांचं एक प्रमाण आहे, काम नाही झालो पायी रिकामा, मी रिकामा झालोय, माझ्या भगवत तत्वानं सगळं काही माझं पूर्णत्व मला दिलं आणि मी परिपूर्ण झालो. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणून पूर्णत्वाचा ध्यास घेत असताना तात्यांसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, आहे ते वाटून देण्याचा प्रयत्न करा. सोबत काही कुणी नेणार नाही का. पिंपळगाव खडकीला 2-4 गुंठे जाता जाता कुणी घेऊन गेला असेल तर मला सांगा, वरती जाऊन आपण आश्रम बांधू. लोक म्हणतात आश्रम, अरे बाबा, आमच्या स्वामीजींचे भारतवर्षामध्ये नाव मोठं आहे, स्वामी सागरानंद सरस्वती महाराज. 52 ते 55 शाखा आनंद आखाड्याच्या संन्यास आश्रम आहे. दसनामी पंचायती नागा संन्याशामध्ये स्वामीजींची मूळ, आणि मी त्यांच्याकडे 2010ला दीक्षा घेतली. वारकरी संप्रदायाचं आम्ही काम करतो, कारण मूळचे वारकरी आहेत. संन्यास घेतला तरी वारकरी परंपरा आमच्याकडून सुटल्या जात नाही, तो आमचा श्वास आहे. स्वामीजी म्हणायचे, कधी जीवनामध्ये साधूने संग्रह करायचा नाही. गृहस्थाच्या घरी तेवढं, साधूच्या घरी तेवढं. मग चुकून साधूचा संग्रह झाला तर जाण्या अगोदर साधूनं ते वाटून जावं जगाला. मग ते सोनं नाणं असेल, पैसा अडका असेल, जे असेल ते गोरगरिबांना वाटावं आणि निघून जावं. त्याला म्हणतात स्वच्छंदी जीवन. कारण नेताच येत नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत ही पेरवणी आणि ही मांडणी आणि हा प्रपंच करायचा कुणासाठी. आणि लक्षात ठेवा, वाटून जर कुणी जात असेल तर जरुरी नाही त्यांनी भगवाच घालावा आणि पांढराच घालावा. एक साधारण शेतकरी सुद्धा साधूसारखं जीवन जगू शकतो. एक राजकारणी सुद्धा साधूसारखं जीवन जगू शकतो. घरातली काम करणारी एक साधी महिला सुद्धा वाटून निर्मुक्तपणे जाऊ शकते, ती सुद्धा साधूसारखं जीवन जगू शकते. आणि असं ज्याचं जीवन आहे त्याला तात्या म्हणतात. म्हणून तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या मुलांना जो आधार या 5 वर्षात आपण सर्व जनसमुदायांनी दिला आणि ते बळ देऊन तात्यांच्या एका विचारांनी त्यांचं वळण आहे, त्यांचं जगणं आहे. एक प्रसादाची शिदोरी आहे. घरातल्या सुनबाई सुद्धा चांगल्या घरातून त्या मुली या बांगर परिवारामध्ये जर आल्या असतील तर आपल्या सासरे बुवांच्या विचारांची पेरवणी कुठेतरी त्या नातवंडामध्ये करत असतील तर या विचारांनी जगा. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. आमचे या ठिकाणी प्रदीप दादा भूमकर असतील आणि बांगर परिवारातील चंद्रशेखर दादा, दादासाहेब दादा, सर्व मंडळींनी माझी आठवण केली त्याबद्दल मी ऋण व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम.